नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तामधील गहाळ संख्या शोधणे किंवा मालिका पूर्ण करणे हा घटक व या घटकावरील 2017 आलेले प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पहा 110 नंबरला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला होता. 4, 7, 11, 18, 29, 47 डॅश डॅश 123, 199 आणि इथं काय केलेलं आहे पहा. 4 + 7ची बेरीज 11, परत 7 + 11ची बेरीज 18 म्हणजे मागील दोन संख्यांची बेरीज पुढे मांडत गेलेली आहे. त्यामुळे इथं पण काय होणार 29 + 47 बरोबर इथं उत्तर येणार आहे. यांची बेरीज येते 76 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्नपत्रिका 2मध्ये आलेला प्रश्न पहा. 2, 6, 12, 18 डॅश डॅश 42, 56, 72, 90. तर या ठिकाणी पहा 4 पासून समसंख्यांचा फरक आलेला आहे. 2 मध्ये 4 मिळून 6, 6 मध्ये 6 मिळून 12, नंतर 12 मध्ये 8 मिळून 20, 20 मध्ये 10 मिळून 30, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर फरक कसा आहे सांगा. 4, 6, 8, 10, 12, 14, 16 म्हणजे असा समसंख्यांचा फरक या संख्यामधून आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर 3 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मालिका पूर्ण करा. EFHK प्रश्नचिन्ह T. तर इथं पहा कसा क्रम आलेला आहे. तर पहा E नंतर F म्हणजे 0, 1, 2, 3, 4 असा फरक यांच्यात आलेला आहे. तर 0 E नंतर F घेतलं. F नंतर एक अक्षर सोडून H, H नंतर 2 अक्षरे सोडून K, K नंतर 3 अक्षरे सोडून कोणतं अक्षर येते O, नंतर O नंतर 4 अक्षरे सोडून येतं T. त्यामुळे याचा उत्तर येणार पर्याय क्रमांक B. तर कसं आहे पहा 0, 1, 2, 3, 4 असं क्रमाने काय आहे फरक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. DFGIJLM. तर या इथं पहा D नंतर एक अक्षर सोडून F आलेला आहे. F नंतर लगेच G आलेलं आहे जवळचा अक्षर म्हणजे 1, 0, 1, 0, 1, 0, 1 म्हणजे असा फरक आहे. पहा इथं 1, 0, 1, 0, 1, 0, 1 म्हणजे इथं 1चा फरक येणार. M नंतर N सोडून काय तर MNO, पर्याय क्रमांक A हे याचे योग्य उत्तर आहे. तुम्हाला मालिका कळली ना. बघा T नंतर E हे अक्षर सोडून F आले. F नंतर 0 सोडायचे म्हणजेच लगतचे अक्षर घ्यायचे G, G नंतर 1 सोडायचे J, K सोडायचं I घ्यायचं, I नंतर J लगेच, J नंतर J, K सोडायचं L घ्यायचं, L नंतर लगेच M घेतलं, M नंतर N सोडायचं पुढचं अक्षर घ्यायचं A येते. पर्याय O हे इथं फिट बसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर 17 + 7 24, 19 × 9 28. आता कितीमध्ये 8 मिळवल्यानंतर 31 येतात ते पाहायचं. इथं पण आहे बघा 27 + 10 37 म्हणजे पहिल्या दोन पदांची बेरीज बरोबर तिसरे पद आलेले आहे. त्यामुळे आता आपण कितीमध्ये 8 मिळवले तर 31 येतात ते बघायचं. त्याच्यासाठी आपण ह्या 31 मधून 8 वजा केले तरी चालतील. त्यामुळे उत्तर तुम्हाला कळलं असेल पर्याय क्रमांक D. पहा मालिका पूर्ण करा. तर कसं होईल पहा O, P, Q, R, S. त्यामुळे पर्याय क्रमांक C हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6, 126 डॅश डॅश 9, 108, 12. तर इथं लक्षात आलं असेल तुमच्या. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर पहा 12 × 108, 19 × 7 = 133, 12 × 72 म्हणजे ही जी मधली संख्या आहे ती ह्या पहिल्या व तिसऱ्या संख्येचा गुणाकार आहे. त्यामुळे इथं कितीला 6ने गुणल्यानंतर 126 येतात बघायचं. तर इथं 21ला 6ने गुणले असता 126 येतात. म्हणून पर्याय क्रमांक A हे याचे योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 2 डॅश डॅश 8, 16, 32, 64, 128, 256. तर पहा 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64. त्यामुळे ते 2 दुनी 4 येणार कारण दुप्पट करत गेलेलं आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार D हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. IKN प्रश्नचिन्ह SU. तर IJKLMN. तर इथं काय केलेलं आहे पहा.
1 2 1 2 1 2 अक्षरं सोडण्यात आली आहेत. पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये 1चा फरक आहे, नंतर दुसऱ्या 2 अक्षरांच्या मध्ये 2चा फरक आहे. म्हणजेच आता इथं 1चा फरक येणार. यन नंतर यम, यम सोडून यम, यन ओ पी पी, सॉरी यन नंतर यन यम, सॉरी पहा इथं 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. मग यम नंतर यन ओ पी, 1 सोडून पी येणार, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. तुम्हाला जर हे कळलं ह्याच्यात तर काय आहे सांगा, की पहिल्या ह्याच्यामध्ये 1 अक्षर गाळून के आलेलं आहे, नंतर 2 अक्षरे गाळून यन आलेलं आहे. आता परत 1 अक्षर गाळून पी येणार, नंतर 2 अक्षरे गाळून यस येणार, नंतर 1 अक्षर गाळून यू येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर अधिकाधिक सराव करणे बुद्धिमत्तेचा गरजेचा आहे, कारण तुम्हाला 80 गुण ह्या बुद्धिमत्तेसाठी TIT टेटमध्ये आहेत. तर पुढील प्रश्न पहा, AQBRCSD प्रश्नचिन्ह. तर इथं एक आड एक मालिका आहे पहा. तर कसं आहे, ABCD हे क्रमाने आलेले आहेत, नंतर QRST काय तर इथं QRST पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढील प्रश्नपत्रिकामधील मालिका पूर्ण करा हा घटक घेऊयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि जर चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेस्टसाठी त्याचा उपयोग होईल. थँक्यू.